हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी समृद्धी, एक महाराष्ट्रीयन मुलगी, मॅरिड टू अ केरला गाय प्रशांत. सो बेसिकली आमची 2 स्टेट वेडिंग झाली. माझे लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत ज्या सर्वांना मी भेटले, एव्हरीवन इज व्हेरी क्युरियस अबाउट केरला. सो फायनली आय डिसाइडेड की मी ब्लॉग्स करेन आणि मला आत्तापर्यंत जेवढे काही केरळबद्दल कळाले आहे ते सर्वांसोबत शेअर करेन. सो ॲट फर्स्ट मी स्टार्ट करेन साऊथ आणि नॉर्थच्या डिफरन्सेसपासून. जर तुम्ही भारताचा मॅप पाहिला तर वरचा भाग नॉर्थ म्हणून ॲड्रेस केला जातो आणि खालचा जो रिजन आहे तो साऊथ म्हणून. बट तसे जर बघायला गेले तर ओव्हरऑल ईस्टर्न, वेस्टर्न, सेंट्रल, नॉर्थर्न, साऊथर्न, नॉर्थ ईस्टर्न असे वेगवेगळे वर्गीकरण पण करता येईल. बट इन वेग आयडिया एक साऊथ आणि नॉर्थ. आणि आपण किंवा जे पूर्वीच्या काळामध्ये जे साऊथ म्हणून ओळखायचे ते मद्रासी किंवा इडली डोशावाले किंवा लुंगीवाले किंवा रजनीकांत. साऊथ म्हणजे एवढीच डेफिनेशन आपल्यासाठी. बट जर बघायला गेलं तर साऊथमध्ये 5 स्टेट्स येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट येते कर्नाटका, ज्याची कॅपिटल आहे बेंगलुरू आणि ज्याची जी भाषा बोलली जाते ती कन्नडा बोलली जाते. बाकी हम्पी वगैरे पण तुम्ही ऐकलं असेल. देन आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे दोन आता सध्या सेपरेट झालेले आहेत. सो आंध्र प्रदेशची जी राजधानी आहे ती अमरावती आहे आणि तिथे जी भाषा बोलली जाते ती तेलुगू बोलली जाते. देन तेलंगणा, त्याची जी कॅपिटल आहे ती हैदराबाद आहे आणि तिथे तेलुगू बोलली जाते. देन केरलाची जी कॅपिटल आहे ती त्रिवेंद्रम म्हणून आहे, ज्याला तिरुअनंतपुरम म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जिथे मल्याळम ही भाषा बोलली जाते. देन तमिळनाडू, जे कन्याकुमारी, रामेश्वरम वगैरे तुम्हाला माहिती असेल. सो त्याची राजधानी जी आहे ती चेन्नई आहे आणि तिथे तमिळ भाषा बोलली जाते. सो याच्या व्यतिरिक्त युनियन टेरिटरी पण आहे, जे लक्षद्वीप आहे, पॉंडिचेरी आहे, अंदमान आणि निकोबार. जर तुम्ही महाराष्ट्राचा मॅप पाहिला तर त्यामध्ये वेगवेगळे जिओग्राफिकली डिव्हिजन्स आहेत, जसे की विदर्भ आहे, मराठवाडा, खानदेश, कोकण ॲटसेट्रा. माझे जे माहेर आहे ते महाराष्ट्र आणि आंध्रा, मराठवाडा आणि विदर्भ याच्या बॉर्डरवर येते आणि त्याचवरून त्याचे नाव पण पडले आहे. सो सेम आपण केरलामध्ये बघू शकतो. जिओग्राफिकली डिव्हिजन्स पडलेले आहेत, ज्याच्यामध्ये कासारगोड आहे, कन्नूर आहे, वायनाड आहे जिथे की हिल स्टेशन्स वगैरे आहेत, कोळीकोड म्हणून आहे जिथे वास्को द गामाने भारतामध्ये एंट्री केली होती. देन मुन्नार आहे जिथे स्पायसेस आणि टी प्लांटेशन्स वगैरे होते. देन कोची आहे जिथे फोर्ट आहेत, जिथे कोस्टल पोर्ट आहे जिथून रिच टेम्पल्स वगैरे पाहायला भेटतात. आणि एक आलप्पी म्हणून आहे जे की माझे सासर आहे, जे बॅकवॉटर आणि हाऊसबोटसाठी जास्त ओळखले जाते. सो असे बरेचसे वेगवेगळे त्रिशूर आहे, त्रिवेंद्रम आहे जिथे की पद्मनाभ स्वामी टेम्पल वगैरे आहे. केरळची जी भाषा आहे ती मल्याळम आहे. ती वाचायला, बोलायला, लिहायला कम्प्लिटली वेगळी आहे. आणि साऊथमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक लँग्वेज ही एकमेकांपासून वेगवेगळी आहे. लिहायला, वाचायला नॉर्मली दिसताना ती सगळी जिलेबी टाईप दिसते, बट ह्या सगळ्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. जर इथल्या फूडविषयी बोलायचं म्हटलं तर इथे हजारो वेगवेगळ्या डिशेस आहेत. फ्रॉम ब्रेकफास्ट टू लंच, देन स्नॅक्स, देन डिनर. खूप सारे व्हरायटी ऑफ फूड पाहायला भेटतं तुम्हाला. त्यांच्या बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हेल्दी फूड पण आहे. जर बघायला गेलं तर ऑइलपासून ते मसाल्यापासून ते इवन राईससुद्धा यांचा वेगळा आहे आपल्या नॉर्थ इंडियनच्या कम्पॅरिझनमध्ये. केरलाच्या ड्रेसिंगबद्दल बोलायचे म्हटले तर तुम्ही मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल ना, हाफ साडी. सो इथल्या मुलींना ऑलमोस्ट लहानपणापासून सवय असते साडी वगैरे घालायची, टेम्पल्समध्ये, फर्स्ट फंक्शन्समध्ये, फेस्टिवल्समध्ये वगैरे. सो 3 पीस मुंडो साडी असते, जी की व्हाईट कलरची साडी असते, गोल्डन बॉर्डर येते आणि त्याच्यातमध्ये जे असते एक सेम कपड्यापासूनच परकर, पदर आणि ब्लाऊज पीस वगैरे बनवलेलं असतं. सो त्याला 3 पीस साडी असं म्हणतात. आणि कधी कधी त्यावर मोराचे चित्र असते, कधी हत्तीचे, इथल्या कथकलीचे प्रिंट्स वगैरे असतात. सो असं दिसताना ती हाफ साडीच दिसते. आणि तसे मुलांचं ड्रेसिंग आहे ते 2 प्रकारचे धोती आणि लुंगी असतात. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो तो मुंड म्हणून असतो, ज्याच्यामध्ये टेम्पल्स किंवा फंक्शन्स, फेस्टिवल्स, मॅरेजेसमध्ये ते सिल्कचं शर्ट घालतात आणि खाली व्हाईट कलरचं मुंड घालतात, ज्याला गोल्डन बॉर्डर असते. तुम्ही मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल. आणि जी दुसरी आहे त्याला कायली असं म्हणतात, जे की कलरफुल धोती असते किंवा चेक्समध्ये वगैरे असते.
सो ते एनी कलरमध्ये भेटून जाते. जसं काही शर्टचं जे काही कलर असेल त्याच्यावर मॅचिंग वगैरे ते कायली घालतात. सो केरळविषयी अजून माहिती जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा. काही सांगायचे किंवा विचारायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. स्टे ट्यून.